नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल 10th बिगिनिंग. 9वीची परीक्षा झाली. आता तुम्ही 10वी मध्ये एंटर केलेलं आहे. बोर्डाच्या परीक्षेला तुम्ही नेक्स्ट इयर अपियर होणार आहात. बरोबर. तुमची बोर्ड एक्झाम 2026 ला असणार आहे. प्रिपरेशन कसं करायचं प्रत्येक सब्जेक्टचं याबद्दल लास्ट व्हिडिओ आला होता, तो नीट बघून घेतात. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन कसं करायचं ते समजून घेणार आहोत. जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलवरती असताल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा. तुम्हाला नक्की समजून येईल की सायन्स 1चं प्रिपरेशन कसं करायचं आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठल्या गोष्टी सांगणार आहेत ते सुद्धा तुम्हाला एंडिंगला नक्की समजून येईल. आता सगळ्यात पहिली गोष्ट, सायन्स 1 म्हणजेच विज्ञान भाग 1चं प्रिपरेशन करताना सब्जेक्टला समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता सायन्स 1च्या टेक्स्टबुक मध्ये एक्झॅक्टली कुठल्या गोष्टी आहेत नीट बघा. काही फिजिक्सचा पार्ट असणार आहे, काही केमिस्ट्रीचा पार्ट असणार आहे. काही फिजिक्सचा पार्ट हा तुम्हाला अगोदर झालेला असेल, म्हणजे त्या पार्टचं तुम्हाला बेसिक नॉलेज ऑलरेडी झालेलं असेल आणि आता तुम्ही थोडंसं ऍडव्हान्स समजून घेणार आहात. त्यामुळे डोक्यात असं ठेवा की आपल्याला बेसिक झालेलं आहे आणि हे बोर्डाने गृहीत धरलेलं आहे आणि ते गृहीत धरलेलं आपल्याला आलेलं पाहिजे. नंतर केमिस्ट्री बद्दल पण सेम. केमिस्ट्रीचा काही पार्ट तुम्ही ऑलरेडी समजून घेतलेला आहे. आता फक्त तुम्ही 11-12चा बेसिक पार्ट समजून घेणार आहात. एकदम इझी आहे, परंतु सुरुवातीला माझं म्हणणं असं असेल की तुम्ही अगोदर जो बेसिक पार्ट झालाय प्रत्येक चॅप्टरच्या इंट्रोडक्शन मध्ये ते मेन्शन केलेलं आहे, ते एकदा रिवाइज करून घ्या. ठीक आहे. रिव्हिजनला जास्त वेळ नाही जाणार, 10 ते 15 मिनिटं लागतील. तो टॉपिक जर तुम्हाला प्रॉपरली रिवाइज झाला तर 10th टेक्स्टबुक तुम्हाला इझिली समजून येईल. आता टेक्स्टबुकच्या आतमध्ये अजून कुठल्या गोष्टी आहेत. प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी प्रिन्सिपल दिसतीलच आणि ते प्रिन्सिपल आपल्याला बोर्ड एक्झामच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचे आहेत आणि ते ऍज इट इजच लिहावे लागतात. त्यामध्ये आपण आपल्या ओन वर्डचा वापर करू नाही शकत. सेम वे मध्ये लॉज, त्यानंतर बेसिक काही कन्सेप्ट आहेत आणि त्या कन्सेप्टच्या बेसवरती चॅप्टर आहे. म्हणजे जसं की लेन्सेस हा चॅप्टर पूर्णपणे रिफ्रॅक्शनवर डिपेंड आहे. मग सुरुवातीला तुम्हाला रिफ्रॅक्शन समजून सांगितलंय, रिफ्लेक्शन समजून सांगितलंय आणि त्यानंतर लेन्सेसचा चॅप्टर घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, अगोदर एक चॅप्टर जो तुमचा बेस असेल आणि त्या चॅप्टरवरती एक ऍप्लिकेशन बेस पण चॅप्टर असणार आहेत. ज्या पद्धतीने तुमचा मेटलर्जी आहे, मेटलर्जी तुम्ही 9-8 स्टँडर्ड मध्ये अगोदर बघितलेला आहातच, त्यावरतीच तुम्हाला तो मेटलर्जीचा चॅप्टर असणार आहे. कार्बन कंपाऊंड पण तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे, फक्त आता ऍडव्हान्स व्हर्जन समजून घ्यायचं. नंतर महत्वाची गोष्ट, काही चॅप्टर ऍप्लिकेशन बेस आहेत. जसं मी तुम्हाला बोललो, हे चॅप्टर खूप जास्त इझी आहेत, फक्त अंडरस्टँडिंग आहे आणि तुम्ही ओन वर्ड्स मध्ये जरी आन्सर लिहिलं तरी पण चालेल. आता एक गोष्ट नीट डोक्यात ठेवा, प्रत्येक चॅप्टर तुम्ही 9th आणि 8th मध्ये काही प्रमाणात शिकलेला आहात. बरोबर. मग आता जे तुम्ही 8th मध्ये आणि 9th मध्ये शिकलेलं आहात ते रिवाइज करणं तितकंच जास्त महत्वाचं आहे. कारण काही कन्सेप्ट मध्ये बोर्डाने ऍज इट इज कन्सेप्ट वापरलेले आहेत. 9th आणि 8th बेस सांगितलेला नाहीये, तुम्हाला माहिती आहे असं त्यांनी अज्युम केलंय. कळलं नक्की. त्यामुळे एकदा 1 महिना किंवा चॅप्टर जेव्हा तुम्ही स्टार्ट करतात त्याच्या आधी 10-15 मिनिटं नीट बघून घेतात. आता मला जर विचारताल तर S1चं प्रिपरेशन करताना कुठल्या गोष्टींवरती जास्त फोकस असला पाहिजे. रीडिंग. लर्निंग पेक्षा सगळ्यात जास्त फोकस बिगिनिंग लेवलला तुम्ही रीडिंगवर ठेवा. कारण बघा, लर्निंग कधी होईल, ज्या वेळेस तुम्ही रीडिंग करताल ती गोष्ट तुम्हाला पूर्णपणे समजून येईल, म्हणजेच तुमचं अंडरस्टँडिंग स्किल असेल आणि अंडरस्टँडिंग स्किलच्या जोरावरच तुम्ही लर्निंग करू शकता. त्यामुळे आता सुरुवातीला लगेचच PYQ घेणं, नोट्स घेणं, धड्याखालचे क्वेश्चन आन्सर लर्न करणं, ह्याच्या नादाला अजिबात लागू नका. चॅप्टर व्यवस्थित रीड करा. चॅप्टर रीड केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली चॅप्टर कसं आहे, चॅप्टरमध्ये कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टी महत्वाच्या वाटतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून येतील आणि त्या समजल्या की लर्निंग करणं हे इझी जाईल. नंतर खूप जण बिगिनिंगलाच एक चूक करतात, मार्केटमध्ये जेवढं काही स्टडी मटेरियल आहे ते परचेस करणं, त्यानंतर नोट्स परचेस करणं, गाईड परचेस करणं आणि स्टार्टिंग करणं. असं अजिबात करू नका. आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट काय आहे तर टेक्स्टबुक. कारण टेक्स्टबुकच्या बाहेरचा कुठलाच क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जात नाही. त्यामुळे टेक्स्टबुक आपल्यासाठी एक टाईपचं लॉर्ड आहे, बास किंग आहे आपल्यासाठी. हेच वापरायचंय, हेच डोक्यात ठेवा. आणि हे बाकीचे रेफरन्स आहेत. रेफरन्स कशासाठी म्हणतो आपण, ज्याला आपण रेफर करतो. पण मेन गोष्ट काय आहे, मेन कन्सेप्ट काय आहे तर टेक्स्टबुक. म्हणजे टेक्स्टबुक घ्या. टेक्स्टबुक मधून जर एखादी कन्सेप्ट नसेल समजेल किंवा खूप शॉर्ट वाटत असेल,
खूप लेंदी वाटत असेल, अजून डिटेल डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर या रेफरन्स बुकचा वापर करा. परंतु सुरुवातीचे 4 महिने मला तरी नाही वाटत की तुम्हाला रेफरन्स बुकची गरज आहे. नंतर कमीत कमी जसं मी आता बोललो तसंच 4 महिने गरज नाहीये. मग 4 महिने आपला एकच फोकस पाहिजे, टेक्स्टबुक रिडिंग. प्रत्येक चॅप्टर नीट वाचा. 4 महिन्यामध्ये तुम्ही सगळे 10च्या 10 चॅप्टर नीट वाचू शकता, समजून घेऊ शकता. ते समजून झाले की मग लर्निंगवर फोकस ठेवा. लर्निंग करताना या गोष्टींचा वापर केला तरी पण चालेल. आता बिगिनिंग करताना काय केलं पाहिजे बघा. काही जण डेली स्टडी करू शकतात, काही जण डेली नाही करू शकत. मग ज्यांना डेली नाही जमत त्यांनी वीकली प्लॅन करा. वीकली प्लॅन करताना रीडिंगचाच प्लॅन ठेवा. अजिबात रायटिंगचा लर्निंगचा प्लॅन ठेवू नका. वीक मध्ये हाफ चॅप्टर वरतीच फोकस ठेवा. बस. टाइम खूप आहे आपल्याकडे, 9 महिने आहेत ना. मग 9 महिने प्रत्येक चॅप्टरला आपल्याला व्यवस्थित देता आले पाहिजेत. काही गडबड केलं तर एखादी कन्सेप्ट मिस होईल आणि नेमकी तीच कन्सेप्ट बोर्डला येईल. त्यामुळं प्रॉपरली हाफ चॅप्टरच प्रिपरेशन करण्यावरती फोकस ठेवा. आत्ता हाफ चॅप्टरला भलेही तुम्हाला 1 वीक जरी लागला असेल तरी चालेल, पण एक्झामच्या आधी हा हाफ चॅप्टर हाफ आवर मध्ये सुद्धा कव्हर होतो. पण त्यासाठी त्या हाफ चॅप्टर मधल्या प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या डोक्यात पाहिजेत आणि कन्सेप्ट क्लिअरच करून घ्या. अजिबात ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट वाटत नाहीये, ही आली नव्हती, या वर्षाला विचारली गेली नव्हती, मग केली पाहिजे का नाही केली पाहिजे का, असे डाऊट्स असे अजम्पशन्स अजिबात करू नका. प्रत्येक पेज आणि पेज तुमच्यासाठी आत्ता सध्या महत्वाचं आहे. कधी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगूनच देईल. त्याबद्दल लोड अजिबात घेऊ नका. परंतु आता प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती फोकस ठेवतात. समजलं की आता स्वतःहून नोट्स काढा. नोट्स कशा काढल्या जातात त्याबद्दल सुद्धा डिटेल व्हिडिओ येईल. लोड घेऊ नका, पण सुरुवातीला नोट्स काढायला शिका. मल्टिपल पेन्सचा वापर करा. मल्टिपल पेनचा वापर करणं म्हणजे कसं, आता बघा तुम्हाला ह्या पेजवरती इझिली दिसतंय मी 2-3 पेन वापरलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी मला इम्पॉर्टंट वाटतंय, हेडिंग वाटतंय त्या ठिकाणी मी स्टिकी नोट्स लावल्यात. जर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमची नोटबुक ठेवली तर एंडिंगला प्रिपरेशन करणं अवघड जाईल का? अजिबात नाही जाणार ना. कारण तुम्हाला कुठली गोष्ट करायची, कशी करायची इझिली तुम्ही रिप्रेझेंट केलंय आणि ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या रेड पेननी मेन्शन केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लगेच फोकस आपला सहज जाईल. कळलं नक्की? समजलं? चलो आता 2-3 दिवसात मी चॅप्टर पूर्ण करतो अशी बिगिनिंग लेवलला खूप जण घाई करतात. तर असं अजिबात करू नका. वेळ हातात आहे. प्रत्येक गोष्टीला जेवढा टाइम लागतो तेवढा टाइम द्या. समजून घ्या, नोट्स काढा आणि रीडिंग करा. आणि आत्तापासूनच अभ्यासाची सवय लावायचा प्रयत्न करा. म्हणजे सुरुवातीला तुम्ही काहीतरी 30 मिनिटं बसत असाल तर नेक्स्ट वीक मध्ये टाइम वाढवा 10 मिनिटं, नंतर टाइम वाढवा 50 मिनिटं, नंतर 1 तास बसा म्हणजे 60 मिनिट. असं जर तुम्ही करत गेलात तर तुम्हाला आपसूक अभ्यासाची सवय लागेल आणि या सवयीचा फायदा बोर्ड एक्झामच्या आधी जे 50 दिवस आहेत त्यामध्ये तुम्हाला नक्की होऊन जाईल. आता चॅप्टर वाईज प्रिपरेशन कसं करताल ते सुद्धा समजून घ्या. एकूण 5 स्टेप दिलेले आहेत. 5 स्टेप प्रत्येक जण इझिली फॉलो करू शकतो. आता तुम्हाला किती मार्क पडलेत ह्याचा अजिबात विचार करू नका. मार्कांना बाजूला ठेवा. फक्त अभ्यासावरती फोकस ठेवतात. कसं करायचं? पहिल्या स्टेप मध्ये आपण डेली किती पेजेस करू शकतो त्या पद्धतीने चॅप्टरला डिवाइड करा. म्हणजे मी आज 2 पेजेस करेल, मी आज 2 सेक्शन करेल असं डिवाइड करा. 3 ते 4 सेक्शन मध्ये चॅप्टरला डिवाइड केलं तरी पण चालेल. नंतर प्रत्येक सेक्शन रीड करा. रीड करताना टेक्स्टबुक वरती कीवर्ड मार्क करा. मार्क केलं त्याच टेक्स्टबुक वरती स्टिकी नोट्स पेपरचा वापर करा आणि तुम्हाला त्या टॉपिक बद्दल जे इम्पॉर्टंट वाटतंय किंवा जे समजलंय ते तिथं लगेच स्टिक करून टाका. म्हणजे जेव्हा एक्झाम येईल त्यावेळेला चॅप्टर रीड करायची गरज नाही पडणार. का तर रीडिंग ऑलरेडी झालंय. इम्पॉर्टंट वर्ड ऑलरेडी मार्क झालेत. इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑलरेडी आपण ओन वर्ड्स मध्ये लिहून ठेवल्यात. त्यामुळं रीडिंगचा पार्ट स्किप होऊन जाईल. मग फक्त लर्निंग उरेल. पण रीडिंग करणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट 2 वेळा करा. आता 2 वेळा करणं म्हणजेच काय? एक सेक्शन 2 वेळा वाचा. म्हणजे काय होईल? तो सेक्शन पक्का होईल आणि सेक्शन पक्का झाला की चॅप्टर सहज पक्का होतो. त्यामुळं स्मॉल स्टेप वरती फोकस ठेवा. हळूहळू तुम्ही तुमचं जे मोठं गोल आहे ते इझिली पूर्ण करू शकता. नंतर 3rd नंबरची स्टेप चॅप्टर तर झाला. टेक्स्टबुक वरती नोट्स काढून झाल्या. नंतर काही क्वेश्चन्स असतात, काही थिअरी असती जी तुम्ही स्टिकी नोट्सच्या माध्यमातून टेक्स्टबुक वरती लिहू नाही शकत. सिंपल नोटबुक घ्या. नोटबुक वरती नोट्स काढायला घ्या. स्वतःच्या नोट्स स्वतः काढा. का? तुम्ही काढलेल्या नोट्स तुम्हाला समजून येतील, चुका सुद्धा समजून येतील आणि त्या चुका तुम्ही एक्झाम मध्ये अजिबात नाही करणार. प्रत्येक चॅप्टरच्या
प्रत्येक सेक्शनसाठी सेम प्रोसेस ठेवा. कळलं नक्की? आणि एकदा का पहिल्या 4 स्टेप झाल्या, व्यवस्थित झाल्या, प्रत्येक सेक्शन 2 वेळा झाला, तरच धड्याखालचे क्वेश्चन आन्सर आणि PYQ घ्या. बघा, जर तुम्ही पहिल्या 4 स्टेप इझिली केला ना, तर तुम्हाला सहज समजून येईल की PYQ मधले क्वेश्चन पण ऑलरेडी कव्हर झालेत, कारण चॅप्टर रीड झाला होता, चॅप्टर समजून घेतला होता, चॅप्टर बद्दल नोट्स काढल्या होत्या. त्यामुळे ह्याचं टेन्शन गायब होऊन जाईल. धड्याखालचे क्वेश्चन सुद्धा अर्ध्याच्या वरती क्वेश्चन सहज झालेले असतील. समजलं नक्की प्रत्येकाला? चलो, आता काय काय गोल ठेवणं गरजेचं आहे. एका महिन्यात 2 चॅप्टरचा जरी गोल ठेवला ना, आराम के साथ 5 महिन्यात तुम्ही सिलेबस पूर्ण करता, सहज करता. म्हणजे जर मे पासून जर प्लॅनिंग केलं तर मे, जून, जुलै, ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबर, ह्या 5 महिन्यात सिलेबस संपून जाईल. मग उरलेल्या महिन्यात काय करायचं तर रिव्हिजन करायची, प्रॅक्टिस करायची. पण जर आत्तापासून सुरुवात केली, या स्टेप फॉलो केल्या तर ते इझी जाईल. जेवढं तुम्ही लेट करता तेवढं कॉम्पिटिशन आणि तेवढी कॉम्प्लेक्सिबिलिटी जास्त होत जाईल. त्यामुळे बेटर वे, आत्ता वेळ आहे, शाळेला सुट्ट्या आहेत, तर सहज प्रिपरेशन स्टार्ट करा. आणि एक गोष्ट कायमस्वरूप डोक्यात ठेवा, ससा कासवाची गोष्ट माहितीये, जितकं तुम्ही स्लो असाल पण स्टेडी राहायचंय, सोबत आपल्या गोलवरती फोकस राहायचंय, अजिबात डायव्हर्ट नाही झालं पाहिजे. कुणी कितीही बोललं तरी आपलं मिशन आपल्याला स्टेडी ठेवायचंय, फोकस ठेवायचंय, रिझल्ट तुम्हाला 100% भेटूनच जाईल. कळलं नक्की? समजलं? या 4 स्टेप व्यवस्थित फॉलो करा, नंतरच 5वी स्टेप करताल. कळलं? चलो, पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे हे तुम्हाला नोट डाऊन करून ठेवता येईल. घेतला? नक्की? आता या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सायन्स 2 चं प्रिपरेशन कसं करायचं ते समजून सांगतो. नंतरच्या व्हिडिओजमध्ये सायन्स 1 ला, जसं मी इथं बोललो, चॅप्टरला तुम्हाला सेक्शन मध्ये डिवाइड करायचंय, तर ते सेक्शन कसे पाडले जातात, बोर्डाने कसे सेक्शन केलेत, हे सुद्धा समजून सांगतो. कळलं नक्की? चलो, जर चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा, आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा, नक्की क्लिअर होऊन जातील. नेक्स्ट व्हिडिओमध्येच सायन्स 2चं प्रिपरेशन येईल आणि आधी ज्या गोष्टी बोललो त्या सगळ्या होतील. सोबतच एक टाइम टेबल कसं बनवायचं त्यावरती व्हिडिओ येईल. अजिबात लोड घेऊ नका, परंतु आता तुम्ही सुरू करा, वेळ तुमच्या हातात आहे, त्याचा पुरेपूर वापर करा. चलो, बाय बाय, ऑल द बेस्ट.